ही बिर्याणी बघून तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल, तर चला बघूया कशी करायची. पहिलं कांदा तळून घ्यायचा मॅरिनेशनसाठी, त्यानंतर चिकन चांगलं धुवून घ्यायचं, त्यात दही टाकायचं, दही टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा जो आपण तळलेला होता, एक बिर्याणी मसाला, त्यानंतर घरचा मसाला, पुदिना, कोथिंबीर, आले लसूणची एक पॅकेट सगळं टाकून ना त्याच्यावरती मस्त तळलेलं तेल टाकून घ्यायचं आणि त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा ते 1 तास साईडला ठेवून द्यायचं. तांदूळ पण मी थोडा वेळ भिजत ठेवला आहे आणि त्यानंतर पातेल्यामध्ये 2 ते 3 चमच जे आपण तळून घेतलेलं तेच तेल टाकून घ्यायचं, जिरे टाकायचे, जिरे तळल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा, कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि 2-3 मिरच्या टाकायच्या अशा लांबड्या चिरून, कारण मग टेस्ट चांगली लागते आणि जास्त असं तिखट पण नाही लागत आणि मसाला कमी टाकायचा आपण. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा, एक आलं लसूणची पॅकेट टाकायची आणि त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं, वरून थोडंसं मीठ टाकायचं तुमच्या अंदाजाने आणि चांगलं मिक्स करून ना झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं. तोवर इकडे मी साईडला भात पण करायला घेतला होता. थोडंसं तेल टाकलं, पुदिना, कोथिंबीर, खडे मसाले आणि थोडंसं लिंबू पिळावरून थोडंसं मीठ टाकलं आणि जे आपण भिजवलेलं तांदूळ होतं ना ते टाकून घेतले, झाकण ठेवून ते पण साईडला शिजत ठेवलं. ते 75 ते 70% शिजवून घेतलं आणि मग नंतर लेअरिंग करायला घेतलं. तोवर आपलं चिकन पण शिजलं होतं. वरून एक लेअर करून घेतला आणि मी साईडला थोडंसं लेअरिंगसाठी चिकन काढून घेतलं होतं. त्यानंतर पुदिना, कोथिंबीर, थोडंसं कांदा तळलेला सगळं टाकून ना दुसरा लेअर पण करून घ्यायचा आणि सेम प्रोसेस करायची दुसऱ्या लेअरला पण आणि मग झाकण ठेवून ना त्याच्यावर वस्तू कोणती पण ठेवून द्यायची. मी त्या डब्यातच पाणी भरून ठेवलं आणि अर्धा ते 1 तास चांगला दम काढून घ्यायचा आणि बघू शकता तुम्ही किती भारी बिर्याणी रेडी होती. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.